नागपुरातील काँग्रेस नगरसेवक शुभम मोटघरेंच्या घरावरती गोळीबार झालाय। मोटघरेंच्या घरावर 2 अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आलाय। सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी नाही। पोलिसांकडून आरोपींचा आता शोध सुरू आहे। मोटघरेंच्या घरावर 2 अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आला आहे। नागपुरातील काँग्रेस नगरसेवक शुभम मोटघरेंच्या घरावरती हा गोळीबार झालाय। मोटघरेंच्या घरावर 2 अज्ञात व्यक्तींकडून हा गोळीबार करण्यात आलाय। मात्र सुदैवाने या घटनेमध्ये कोणीही जखमी नाही। पोलिसांकडून आरोपींचा आता शोध सुरू आहे। आलो आणि तेव्हा सगळा पोलीस ताफा सुद्धा इथे होता। या झोनचे डीसीपी, क्राईम डीसीपी, ऍडिशनल कमिशनर आणि सगळा पोलीस ताफा येऊन आरोपीच्या शोधात आहे। शुभमचं बयान घेतलं, त्यांची कोणाशी जुनी दुश्मनी आहे का, काय वाद आहे गोळी चालवायचा, आणि याचा तपास पोलीस करत आहे आणि सारी पोलीस यंत्रणा इथे लागलेली आहे। आम्हाला वाटते की लवकरात लवकर आरोपी मिळतील आणि जी घटना झाली ती दुर्दैवी घटना आहे। अशा प्रकारे जनप्रतिनिधीच्या घरावर गोळी चालणं हे चांगलं नाही, नागपूरच्या संस्कृतीला शोभणारं नाही आहे। मुंबईमध्ये केवळ आझाद मैदानातच आंदोलन करता येणार आहे। आझाद मैदान वगळता मुंबईत कोणत्याही ठिकाणी आंदोलनास बंदी आहे। इतर ठिकाणी जाहीर सभा घेण्यास पूर्णपणे बंदी आहे। राज्याच्या गृह विभागाचा हा मोठा निर्णय घेण्यात आलाय। आझाद मैदानात आंदोलन पुकारल्यास केवळ 1 दिवस सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंतच परवानगी दिली जाईल। त्यानंतर मैदानात थांबल्यास दंड व कारावासाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे। मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्ट पासून अंतरवाली सराटीमध्ये व्यापक आंदोलन पुकारण्याचा इशारा दिलाय। पण मराठा आंदोलक मुंबईमध्ये पुन्हा येऊन धडकण्याची भीती राज्य सरकारला आहे। या पार्श्वभूमीवर राज्याच्या गृह विभागाने तातडीने अधिसूचना जारी करून आझाद मैदानाव्यतिरिक्त अन्य कोणत्याही भागात आंदोलनाला बंदी घातली। इतर ठिकाणी जाहीर सभा घेण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली। राज्याच्या गृह विभागाने हा मोठा निर्णय घेतला आहे। उपराजधानी नागपूरच्या गोधनीमधील गॅस गळती दुर्घटना प्रकरणी गॅस गळती दुर्घटनेतील 3घांची प्रकृती आता गंभीर आहे। नागपूर जिल्ह्यातील गोधनी नगरपंचायत आणि येथील क्लोरीन गॅस गळती दुर्घटनेतील 3घांची प्रकृती गंभीर आहे। गोधनी येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जलशुद्धीकरण केंद्रात सोमवारी क्लोरीन वायू गळती झाली होती। या दुर्घटनेत बाधित झालेले 82 रुग्ण शहरातील विविध रुग्णालयात उपचार घेत होते। यातील 16 रुग्णांना मंगळवारी डिस्चार्ज देण्यात आला असून अजूनही 66 रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत। मेयो रुग्णालयात दाखल असलेल्या 2 गंभीर रुग्णांपैकी एकाला पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलवण्यात आले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।